कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। विश्वचैतन्य अंधारातून प्रकाशाकडे येऊन जाणारे माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा हवा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपलं आचरण कसं हवं। नक्कीच अनेक लोकांना असे प्रश्न पडलेले असतात, नक्कीच हा प्रपंच कोणाचा आणि हा प्रपंच चालवतो कोण। ही सृष्टी निर्माण झाल्यापासून अनादी कालापासून कालगणना जे लिहिलेलं आहे तेच आपण समजू शकतो, पण ते किती आयुष्य गेले, किती पिढ्या गेल्या, किती मानव निर्मितीपासूनचे आजपर्यंत जे ईश्वर निर्मित आहे, ह्या ईश्वर निर्मितचं प्रपंच प्रत्येकांना वाटतं मीच नेटकं करते, मीच नेटकं करतो। हो, आपला कालावधी पाहिला तर केसाच्या टोका एवढं सुद्धा आपली कालावधी नाही आहे। केसाचं टोक आहे याचं कितीतरी करोडपटीनं लहान आयुष्य आपलं, म्हणजे प्रत्येकांना वाटतं की हे प्रपंच मी केले म्हणून झालं, मी करतो म्हणून होतोय, अशी एक कल्पना, गोड कल्पना मनुष्याला निर्माण झालेली असते। आणि त्या काळामध्ये प्रत्येकजण साधना करत असतात। साधना करत असताना त्यांना वाटतं की आमची साधना सर्वश्रेष्ठ असू शकते, ठीक आहे, एक मनाला आधार देण्यासाठी म्हणू शकतो, पण असं सर्वश्रेष्ठ असा काय नसतो। प्रत्येकाचं प्रपंच करत असताना परमार्थ हा नेटकाच असतो, पण ईश्वर निर्मित जे आचार विचार आहेत ते मात्र आपल्याकडे नसतो। शिवसंप्रदायामध्ये ज्या आचार आहेत खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या एकूण 16 आचार सांगितलेला आहे। दैनंदिन जीवनामध्ये एक 24 तासामधला त्यातलाही अर्धा तास झोपण्यातच जातो, त्यातलेही 2-4 तास फुकटच्या गप्पा मारण्यामध्ये जातात, त्यातलंही 1-2 तास दुसऱ्यांच्या शरीराकडे, दुसऱ्यांच्या विचाराकडे लक्ष देण्यामध्ये जातो। राहिले किती वेळ त्यात मग स्वतःच्या जीवनासाठी आंघोळीपासून खानपानापर्यंत हे असंच जातं। आजची भक्ती उद्या करूया, आजची पूजा उद्या करूया, पूजा चालते उद्या, पण बाकीचं चालणार नाही। मनुष्य प्राणी असं नाही म्हणत की आजचं जेवण उद्या करूया, पण आज साधना करूया, आजचं ऐश्वर्य आपण उद्या करूया,
आज ईश्वराने दिलेलं प्रत्येक बहुमूल्य वेळ जो आहे, प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, त्याचं मूल्य करता येत नाही. ते क्षण असंच आपण आयुष्यभर असंच घालवत असतो. त्याचं कारण की आपण त्या साचेमध्ये बसत नाही. जे आचार आहेत, जे विचार आहेत, त्यामध्ये आपण बसत नाही. असं कोणी सांगितलं तरी आपली मानसिकता नसते, तिथं आपला अहंकार आडवा येतो. साच्या कोणी सांगितलं, अहंकार आडवा येतो. म्हणून प्रपंच नक्की आहे कोणाचा आणि चालवतो कोण, हे जर समजून घेतलात तर सहजरित्या अहंकार आणि ममत्व गळून पडेल. खूप मोठा पसारा असतो. सहज कोणी विचारलं तर आपण कोण, तुम्ही म्हणता मी. अरे मी म्हणजे कोण? तुम्ही ह्या शरीराला मी म्हणलात, ह्या वाणीला मी म्हणलात, ह्या नेत्राला मी म्हणलात, त्या हाताला मी म्हणलात, पायाला मी म्हणलात, नक्की कोणाला मी म्हणलात? कारण मीच्या मुळ्या खोलवर गेलेल्या असतात. मी जवळ बाळगल्यामुळं त्याच्या पुढचा शब्द माझे, मी आणि माझे, अहंकार आणि ममत्व, ही प्रॉपर्टी माझी आहे, ही वस्तू माझी आहे, अशा मनामध्ये भाव निर्माण होतो. आणि या अहंकार आणि ममत्वामध्ये आपण केलेली भक्ती कुठंतरी गळून पडते, हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. तसं घरामध्ये आपण समय लावतो, दिवा जळो संकट टळो आपण म्हणतो, त्या पद्धतीनं समय लावत असतो. ती समयातली ज्योत म्हणजे अहंकार आहे. आणि त्या ज्योतीनं पडलेला प्रकाश जिथपर्यंत पडलाय तिथपर्यंत ममत्व आहे. जसं एखादा नाग आहे, सर्प, आणि वेटोळे घालून बसलाय आणि त्याच्यावर फणा काढून बसलाय, तो फणा म्हणजे अहंकार आहे, ते वेटोळं म्हणजे त्याचं शरीर म्हणजे ममत्व आहे. हेही विधारणं तुमच्या लक्षात आला नसेल तर तुम्ही एखादा बंगला बांधला असाल, एक 7-8-10 रूम असतील, एक 2-4 एकर जमीन असेल, उद्योग व्यवसाय असेल, तर सगळ्या ठिकाणी तुम्ही पोचू शकत नाही. तुम्ही कुठेतरी तुमच्या प्रॉपर्टीमध्ये, इस्टेटीमध्ये एका ठिकाणी बसलेले असता, खुर्ची घालून बसलेले असता आणि येणाऱ्याला सांगत असता हे सगळं माझं आहे, ते माझं आहे, हे माझं आहे, ते त्याच्या पलीकडचं माझं आहे, हे सांगत असता. जेव्हा खुर्ची घालून एका ठिकाणी बसता, तुम्ही म्हणजे अहंकार आहे, आणि हातवारे करून जे सांगत असता तो ममत्व आहे. तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही पोचलात, एका ठिकाणी बसला तरी सगळ्या इस्टेटीमध्ये तुम्ही पोचलात मनाने. बघा ह्याचं वेल कुठंपर्यंत जाऊ शकते. हे वेल खूप काही पसरल्यामुळं त्यामध्ये प्रपंच म्हणजे माझाच आहे, मीच जगामध्ये श्रेष्ठ आहे, मलाच ईश्वराने दिलेलं आहे, हे जे काही आहे ते माझ्यामुळं आहे, असे मनामध्ये अहंकार आणि ममत्व चिटकून बसलेले असतात. ह्या दोन्ही जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत आपली सर्वांगाने विकास आणि प्रगती होत नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग त्याच्यासाठी काय करावं हे उपाय मी तुम्हाला सांगतो. ज्या देवतेची तुम्ही उपासना करताय, ज्या देवतेला तुम्ही मानताय, हे प्रपंच त्या देवतेचं आहे हे विसरून जाताय. हा प्रपंच त्या देवतेचा आहे. आपण इथे मठामध्ये बसलेले आहोत,
शनिदेवाचे आपण उपासक आहोत. परमपूज्य त्यागेश्वर महाराजांच्या कृपादृष्टीने हे निर्मित झालेलं आहे. हे त्यांचं आहे. हे दैनंदिन कार्य शनी महाराज आणि त्यागेश्वर महाराज घडवून आणतात. जोपर्यंत अशी भावना माझ्या मनामध्ये येत नाही, त्यातलं माझं ममत्व आणि अहंकार गळून पडणार नाही. हे त्यांचं आहे. हे संसार आहे, हे प्रपंच आहे, हे त्यांनी निर्माण केलंय आणि हे त्यांचं आहे. त्यामुळं मनामध्ये कुठलाही दुःख निर्माण होत नाही. कुठलाही द्वेष शरीराला स्पर्श करणार नाही. तसं आपण जे करतो प्रपंच हा ईश्वराचा आहे. ज्या देवतेची उपासना करता त्या देवतेचा आहे असं म्हणला तर तुमचा अहंकार आणि ममत्व तिथं राहणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला बसलं तरी देवाचं स्मरण, उठलं तरी देवाचं स्मरण, काय कार्य करत असलं तरी देवाचं स्मरण, झोपेतही देवाचं स्मरण, उठलं तरी देवाचं स्मरण. सर्वस्वी त्याला समर्पित झालात, पूर्ण समर्पित झालात तर तुमचं प्रपंच नेटकं झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. सगळ्यात नेटकं प्रपंच होऊन जाईल. तुमच्याकडं अब्जाधीश आहात, तुम्ही करोडो आहात, करोडोपती आहात, खूप काय प्रॉपर्टी, तुम्हाला गणनाही मोजताही येणार नाही, वेळ पण नाही. एवढं जरी असलं तुम्ही माझं माझं म्हणलात तर माझ्याला 10 गोळ्या चिटकून येतात. गोळ्या खाल्ल्याशिवाय पाणी पिता येत नाही, जेवता येत नाही, इंजेक्शन घेतल्याशिवाय झोपता येत नाही. पाल जरी चुकचुक केलं तरी आपण चटकन जागा होतो. मग तुमचं आहे तर मग का जागा होताय? काय गोळ्या खाताय? काय इंजेक्शन घेताय? काय लपून बसताय? काय 100 लोक बॉडीगार्ड ठेवताय? काय पोलीस बंदोबस्त मागून घेताय? तुमचं आहे तर तुम्हाला भोगता येतं का? नाही भोगता येत. जोपर्यंत ईश्वर समर्पित म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलंही भोग भोगता येणार नाही. म्हणून त्या त्या देवतेची आपण उपासना करतो. क्षेत्र शुद्धी असेल, ज्या क्षेत्रामध्ये जमिनीमध्ये आपण राहतो, ज्या जमिनी आहेत आपल्या, त्या जमीन हा ईश्वराच्या आहेत. त्याला क्षेत्रशुद्धी म्हणायचं. जी घर आहे, हे मंदिर आहे, ईश्वराचं आहे, सेवेसाठी मी इथं आहे असं मनामध्ये भाव आणला तर ते ग्रहशुद्धी झाली. जे शरीर आहे ईश्वराने दिलेलं शरीर आहे, ईश्वराने आपल्याला हे वाढवलेलं आहे असं म्हणून जर तुम्ही स्वच्छ मनोभावे गंगा यमुना सरस्वती म्हणून शरीरावर जल घालून जर स्नान केलात तर शरीर शुद्धी झाली. शरीर शुद्धी असंच होत नाही. ईश्वराला शिवाला भस्म प्रिय आहे. सगळ्यात प्रिय काय आहे तर ईश्वराला भस्म प्रिय आहे. तुम्ही सर्व शरीराच्या सर्व बलाला, बल म्हणतो मी, बल म्हणजे ताकद, शक्ती, ऊर्जा, जिथं जिथं कार्य करणं इतकं सक्षम आपल्याकडे पार्ट आहेत शरीराचे, तर सर्व पार्टांना भस्म लावलं पाहिजे तर शरीर शुद्धी झाली. शरीर शुद्ध झाल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्याच्याही पुढे आपण गेलात तर कर्मशुद्धी, आपल्या कर्मशुद्धी करण्यासाठी जे जे अनुकूल आहे ईश्वराने आपल्याकडे दिलेलं आहे तेथे लोकांना वाटणं, देणं. या हात हे कशासाठी आहेत? सोन्याचे ब्रेसलेट घालून फिरण्यासाठी नाही आहेत. ह्या हात दान करण्यासाठी आहेत, लोकांचं कल्याण करण्यासाठी आहेत, इतरांचं हितामध्ये हित साधण्यासाठी आहे. म्हणून हे सगळे शरीराचे सगळे पार्ट शुद्धीकरण करायचं असेल तर स्नान करून भस्म हे लावलाच पाहिजे. त्या देवतेची उपासना केलीच पाहिजे. हा नियम आहे. ह्याच्या पलीकडे
जेव्हा शरीर शुद्धी होते, भस्म लावतो, तेव्हा आपली वाक शुद्धी झाली पाहिजे, वाणी शुद्ध झालं पाहिजे. वाणी शुद्ध होण्यासाठी शुद्धच आपल्याला साधना करायचा असतो. काही लोक शुद्ध साधना करत नाहीत, त्याला वाकशुद्धीकरण म्हणतात. त्या वाणीनं कधीही खोटं बोलणार नाही, कधीही या वाणीनं स्वतःचा स्वार्थ साधणार नाही, इतराचे मन दुखतील असं शब्द उच्चार करणार नाही. हे असं ठरवणं म्हणजे वाकशुद्धी झाली. काय करायचं तुमची साधना? देवाकडे 4 तास बसलाय मोबाईल टवचत, देह देवळात चित्त पायतनात, त्याच्याने शुद्धीकरण होत नाही. वाकशुद्धीच्या पलीकडे साधना कुठल्या हेतूने करताय? तुमच्या मनामध्ये हेतू काय, उद्देश काय? तो कर्म निष्काम आहे का सकाम आहे? हे याच्यावर सगळं काय अवलंबून आहे, लक्षात ठेवा. हे जर तुमच्याकडे शुद्धीकरण नसेल, आप प्रगतीसाठी करत असाल, तर ते कधीही पूर्णत्वात जाणार नाही. मी थोडंसं उलटं सांगतो. खूप लोकांना असं वाटतं की ईश्वराचं नाव घेतल्यानंतर असं सगळं प्राप्त झालं पाहिजे, असं सगळं वर्ण असं आला पाहिजे, ट्रकच्या ट्रक, टनच्या टन भरून आला पाहिजे. 11 रुपयाची पावती फाडायची आणि देवाला म्हणायचं 50 नावं सांगायचे, एवढे कामं माझे कर. अरे तो रोजाने ठेवलाय का देवाला तुम्ही? का घरगडी केलाय तुम्ही? जो ईश्वर निर्मित सृष्टी आहे, ह्या भूगर्भामध्ये जेवढे रत्न आहेत, ह्या समुद्रामध्ये जे काही रत्न आहेत, ते रत्नाची मालकीन ज्याची दास आहे, असा तो देव आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या देवाला गुलाम करताय तुम्ही. ह्या देवाला 11 रुपयाची पावती फाडली, माझं काम कर. अरे सृष्टीचा, श्वासाचा, वायूचा, तुमच्या प्रत्येक पार्ट जे आहे शरीरामध्ये, जी इंद्रिय आहे, याचा मालक तो आहे. हे मात्र आपण विसरून जातो आणि त्याला गुलामासारखं आपण सांगतो काम 50. त्याला माहीत आहे कुठल्या भक्तांचं काय केलं पाहिजे, हे त्या ईश्वराला माहीत आहे. म्हणून साधना करत असताना तुमच्या मनातला भाव सुद्धा कसा आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचा मनात एक आणि होठात एक असेल तर कधीही कार्यसिद्धी जाणार नाही. मनातला भाव शुद्ध पाहिजे. मनातला भाव शुद्ध नसेल तर काही होणार नाही. 2 मित्र होते. 2 मित्र अत्यंत प्रिय, एकमेकांचा विश्वास फक्त शरीरच वेगळा असेल, विचाराने एक होते. कालांतराने ईश्वराच्या कृपेने दोघांची प्रगती होत गेली. दोघांची प्रगती होत असताना थोडंसं ईर्ष्या निर्माण झाला. त्याची इमारत झाली, याची इमारत झाली, त्याचंही लग्न झालं, याचंही लग्न झालं, यालाही मुलं झाले, त्यालाही मुलं झाले, यालाही खूप प्रॉपर्टी झाली, त्यालाही खूप झाली. पण मनामध्ये ईर्ष्या निर्माण झालं की घरामध्ये ह्याच्या किती सोनं असू शकतो, याला शंका आली. आणि याच्या घरामध्ये त्याला शंका आली की किती हा पैसे कमवू शकतो माझ्यापेक्षा जास्त, हे त्याला शंका आली. दोघांनी शंकेनं खाऊन टाकलं. मग पहिल्यांनी ठरवलं आपण आता ह्याच्यापेक्षा जास्त कमाई करूया आणि देवालाच प्रसन्न करून घेऊया. म्हणून त्यांनी साधनेला बसला. दुसऱ्याला कळल्यानंतर पहिला साधनेला बसला असता, कळल्यानंतर दुसराही साधनेला बसला. कडक तपस्या केली. पण कुठल्या पोटी केली? जनित होतं का आपहित होतं हे त्यांच्या लक्षात नाही आलं. तसाच ईश्वर प्रकट झाला. पहिल्याला प्रकट झाला. तथास्तु. देव म्हणाला मी आलोय, सांग तुला काय हवंय. तेव्हा त्याचा हेतू काय होता? साधना करत असताना ईर्ष्या होती. त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा मोठा तो होता कामा नये, या भावनेने तो साधना करत असताना तसाच विचार डोक्यामध्ये आल्यानंतर देवाला विचारलं की माझा मित्र पलीकडे साधनेला बसले, देवा तुम्ही त्याला भेटून आलाय का पहिलं माझ्याकडे आलाय? देव म्हणाला पहिलं तुझ्याकडे आले साधनेला, तू अगोदर बसलास. तेव्हा तो पहिला म्हणाला जर मला देणार असाल
त्याची साधना कुठल्या हेतूने होतं? दुष्ट हेतूने होतं. भावना शुद्ध होती का? नव्हती. विचार वेगळे होते. मग त्याच्या डोक्यात विचार आला, जर मी देवाला आता काय मागितलं आणि तो वेगळंच काय मागितला तर माझ्यापेक्षा तो श्रीमंत होईल. म्हणून हा पहिला जो आहे तो मागितला, पहिलं त्याला विचारा, त्याला जे देणार आहे त्याचं दुप्पट मला द्या. त्याला जेवढं काय देणार आहे त्याच्या दुप्पट मला द्या, हेच माझं तुमच्याकडे मागणं आहे. ईश्वर म्हणाला तथास्तु. मग तो ईश्वर दुसरीकडे गेला, दुसऱ्याला सांगितला, तथास्तु, तुला देव प्रसन्न झालाय, सांग तुला काय पाहिजे. तो म्हणाला की देवा, माझा मित्र पलीकडे बसलाय साधनेला, त्याला भेटलाय ना? देव म्हणाला हो. मग त्याला काय दिलाय तुम्ही? तो देवाला विचारतो. कोण विचारतो? दुसरा देवाला विचारतो. त्याचं बघा, त्याचं सामर्थ्य बघा. देवाला म्हणतो त्याला काय दिलंय सांगा. देव म्हणतो की तो काय मागितला नाही, एकच वरदान मागितला, तुला जे देणार आहे त्याचं दुप्पट तो मागितलाय. तुला जेवढं मिळणार आहे त्याचं दुप्पट मिळावं असं त्याने आशीर्वाद, त्यांनी ते मागणी केली आणि मी आशीर्वाद दिलाय. मग हा म्हणाला की मी काय पण मागितलं तर श्रीमंतच होणार, काय पण मागा ह्याच्या दुप्पट त्याला मिळणार. आता काय करावं विचार करायला लागला. तो म्हणाला आपण मागणी करूया, आपण अशी मागणी करू, माझं वाटोळं झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं चांगलं होता कामा नये. या ईर्ष्याने साधना करणारे समजून घ्या, हे लाख मोलाचा मी सल्ला देतो. विश्वात जगामध्ये कुणी असा सल्ला देणार नाही. कुठलाही प्रवचनकार सांगणार नाही, कुठलाही कीर्तनकार सांगणार नाही. माझे शब्द तुमच्या कानात गुंजत राहतील, पिढ्यानपिढ्या राहतील, लक्षात ठेवा. तो दुसरा काय सांगितला की जे पहिल्याला देणार आहे त्याचं दुप्पट त्याला देणार असेल, मला जे देणार आहे त्याचं दुप्पट देणार असाल तर प्रथम माझा एक डोळा जाऊ द्या. माझं काय होऊ द्या? एक डोळा जाऊ द्या, माझा एक हात जाऊ द्या, माझा एक पाय जाऊ द्या आणि माझी बुद्धी भ्रष्ट होऊ द्या. ह्याचं वाटोळ करून घेतला. कशासाठी? तर त्याचे दोन्ही डोळे गेले पाहिजे, दोन्ही हात गेले पाहिजे, दोन्ही पाय गेले पाहिजे, बुद्धीनं तो पूर्ण भ्रष्ट झाला पाहिजे. अशा या नीतीने तुम्ही साधना करत असाल तर ईश्वर तुम्हाला काय दिले पाहिजे मला सांगा. म्हणून शिवसंप्रदायामध्ये जे आचार सांगितलेला आहे त्या आचाराला धरून जर तुम्ही साधना केलात, 2 मिनिटात देव तुमच्या पाठीशी 2 सेकंदात उभं राहील. पापणी लवेपर्यंत पापणी सुद्धा लवू देणार नाही. ईश्वर पल पल पे हाय आपके साथ, प्रत्येक क्षणागणीच तुमच्या बरोबर आहे. फक्त त्याला ओळखण्याची निशाणी जे चिन्ह आहे ते ओळखण्याचं साधन आपल्याकडे नसल्यामुळं आपण ओळखू शकत नाही आणि ईश्वराच्या आचारामध्ये आपण बसत नाही. म्हणून आपण पूर्णत्वात जाऊ शकत नाही. हे प्रपंच माझंच आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, या भावनेने साधना कधीही फळणार नाही, कधीही नाही. ज्याच्या पलीकडे ऊपर सांगतो, ज्या मार्गाने आपण ईश्वराकडे जातो, घरामध्ये तर ईश्वर असतोच पण ठराविक ठिकाणी आपण जाऊन साधना करतो, त्या उपासक दैवत आहे त्यांच्याकडे जाऊन करतो. हे करत असताना मार्गामध्ये सुद्धा अडथळे येऊ नये. जाणाऱ्या मार्गामध्ये खूप लोकांचा प्रश्न एकच आहे, माझी इच्छा होती पण मी जाऊ शकले नाही, माझं खूप इच्छा आहे मी करू शकत नाही. मी त्यांना शतमूर्ख म्हणतो. इच्छा असून जाता येत नाही याचा अर्थ तुमचा मार्ग शुद्ध नाही. त्या ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग शुद्ध नाही. पावलागणिक मार्ग शुद्ध करण्यासाठी तर तुमची हालचाल तशी त्या पद्धतीने असेल तर ईश्वर स्वतः घरी येईल आणि घेऊन जाईल तुम्हाला देवळामध्ये. लक्षात ठेवा, ईश्वर स्वतः येईल
तुम्हाला प्रेरणा देईल, तुम्हाला चेतना देईल, तुम्हाला ऊर्जा देईल आणि सर्व सामर्थ्याने सर्व अंगाने तुमचा विकास करेल आणि तो कार्य करून घेईल आणि साधना सुद्धा तोच करून घेईल, तुम्ही करणारे कोणी नाही. असं समज आहे काय लोकांचं. मी गेलो म्हणून मी प्रसन्न झाला, अजिबात नाही. तर ईश्वर समर्पित जर झालात तर सर्व कार्य तो करून घेतो. शेवटचा आहे वाकशुद्धी बरोबर मार्गशुद्धी सुद्धा आहे. मार्गशुद्धी झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं शिरोमणी जो आहे तो तुमची वाणी. हे सगळ्याचं शिरोमणी तुमची वाणी आहे. सगळं चांगलं आहे पण तुमची वाणी चांगली नाहीये, मृदू नाहीये. एका आश्रमामध्ये एक वयस्कर वयोवृद्ध शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्याचा विषयच होता मृदू. शिकवत असताना शिकवता एका मुलाला गुरुजीने विचारलं, तोंड उघडलं आणि त्यांनी सांगितलं, माझ्या तोंडात बघ, आतमध्ये माझ्या तोंडात काय आहे. ते वृद्ध असल्यामुळे त्यांचे दात सगळे पडले होते. त्यांच्या तोंडामध्ये एक जीभ होतं, हलत होतं. विद्यार्थ्यांना काय लक्षात आलं नाही. विद्यार्थ्यांनी म्हणाले, तुमच्या तोंडात दात आहेत. विद्यार्थी काय म्हणाले, तुमच्या तोंडात दात आहेत. तर गुरुजी म्हणाले, बाळानो, याला दात नाही म्हणत, याला जीभ म्हणतात. हा जीभ आहे. आणि गुरुजींनी सांगितलं, दात अगोदर येतात का जीभ अगोदर येतात. मुलांच्या लक्षात आलं नाही. ते म्हणले दात अगोदर येतात. तर गुरुजींनी सांगितलं, दात अगोदर येत नाहीत. जन्मताचा हा जीभ असतो आणि दात हे नंतर उगवतात, नंतर येतात असं त्यांनी सांगितलं. आणि अगोदर येतात ते जीभ आहे, नंतर येतात ते दात आहेत. आणि मृत्यूच्या शय्यावर जाईपर्यंत म्हातारपणी दाता अगोदर पडतात आणि जीभ कायम राहते. जीभ कायम राहते ना. येताना काय आलेलं आहे, जीभ आलेला आहे. दात काय करतात, दाताकडे अहंकार आहे, ममत्व असतं. लक्षात ठेवा, शेवटचा खूप महत्वाचा विषय आहे. दातामध्ये अहंकार आहे, ममत्व असतं. मी दात आहे म्हणून हे शरीर आहे. मी खातो, मी युद्ध करतो, मी लढतो. प्रत्येक अन्नाशी मी लढतो. हार्ड असेल, सॉफ्ट असेल, की नरम असेल, गरम असेल, कडक असेल, सगळ्याशी मी लढतो म्हणून शरीर सुरक्षित आहे. असे म्हणता 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 दात कधी पडून गेले हेही कळत नाही दाताला. तसंच तुमचं आहे. प्रपंच करतो, मी करतो, मी करतो, करता करता तुमचं प्रपंच कधी गळून पडला हेही तुम्हाला कळत नाही. प्रपंचातनं बाहेर कधी पडला हेही कळत नाही. खूप मोठी प्रॉपर्टी कमवली पण त्या प्रॉपर्टीवर तुमचेच मुलं लाचार होऊन आयुष करतात, दारुडे बनतात, व्यसनी बनतात, पैसे उधळतात तुमच्या डोळ्यासमोर. हे सुद्धा तुमच्या कळत नाही. लक्षात ठेवा, काहीच करू शकत नाही त्या वयामध्ये. काहीच बंधनं घालू शकत नाही. बंधनं घातलात की तुम्हाला लाता टाकून बाहेर काढतील. तसे दाता अगोदर पडतात, नंतर उगवतात. अहंकार आणि ममत्व हे नंतर निर्माण झालेलं अहंकार आणि ममत्व. अगोदर नव्हता, अजिबात नव्हता. अगोदर जसं जीभ होतं, मृत्यू होती, तसं जन्मताच बाळाला त्या पद्धतीनं आईवडिलांनी ईश्वराच्या कृपेने संस्कार घातले पाहिजे. संस्कार म्हणजे मृदू जीभ. लक्षात ठेवा, ते आपण घालत नाही, त्याची शुद्धी करत नाही. त्याच्यामुळं आपलं प्रपंच आपल्या डोळ्यासमोर आपणच गोत्यात आणतो. हे जर आणायचं नसेल तर प्रथम अहंकार आणि ममत्व काढून टाका.